आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं दासोपंतांनी ललित पदांची सुरुवात असलेले काही गोंधळ, भुत्या, जागर अशा प्रकारच्या रचना त्यांनी लिहिल्या आहेत. आपण त्या बघतो आहोत. निमित्त नवरात्राचं आहे, पण दासोपंतांचा विशेष, दासोपंतांचं वेगळेपण सुद्धा नोंदवणं आहे, हा उद्देश आहे. मी काल सांगितलं ललिताची सुरुवात होते ती आईच्या म्हणजे आदिशक्तीच्या आवाहनाने होते. ती कुठेही गणपतीचं स्तवन याच्यामध्ये येत नाही किंवा विदूषक येत नाही, सूत्रधार नाही, सरस्वती वंदना नाही, तर प्रत्यक्ष जगन्मातेच्या सृजनशक्तीचा गोंधळ दासोपंतांनी घालून ही ललिताची सुरुवात येते. आज दुसरा एक त्यांनी लिहिलेली एक रचना आपण बघणार आहोत. येता दुरुनी देखिली जगदंबा, येता दुरुनी देखिली जगदंबा, योगी बागडे नाचती आत्मलाभा, योगी बागडे नाचती आत्मलाभा, दिव्य दर्शन घेऊनी वेद उभा, दिव्य दर्शन घेऊनी वेद उभा, दृश्य हरखे, दृश्य हरखे कोंडली सचित्रधा, उदो उदो गे उदो अवधूते, उदो उदो गे उदो अवधूते, तुझा वेधू लागला माय माते, वसो हृदयी तुझे निवो सरिते, केव्हा भेटसी, केव्हा भेटसी कृपावंते, उदो उदो गे उदो अवधूते, घालीन
काल आपण बघितलं की सर्वज्ञ बाळाला बघण्यासाठी ती माय आलेली आहे, ती आदिशक्ती आलेली आहे. आणि ती कशी आली त्याचं वर्णन दासोपंतांनी केलं की शिंगी वाजवतायत योग्यानो तुम्ही ऐका, परिस योगी वाजवी शिंगी चेव विला अवधूतू गे माये. अवधूताला जाग करण्यासाठी शिंगी वाजवत ती आलेली आहे. आणि ती आदिशक्ती आल्याच्या नंतर जीव ओवाळून टाकावा, पंचप्राण ओवाळून टाकावे, तिचा तो गोंधळ आणि सुख ओवाळून टाकावं, असं दासोपंत कालच्या पदामध्ये वर्णन करतात. पुढे ही जगदंबा माता आल्यानंतर ते बाळ पाहत आहे, अवधूत बघतो आहे पाळण्यातला. आणि वर्णन दासोपंत करतात, येता दुरुनी देखिली जगदंबा, योगी बागडे नाचती आत्मलाभा. दासोपंत वर्णन करतात, दुरून येताना ती जगदंबा बघितली मात्र सर्व योगी आनंदाने नाचत आणि बागडत आहेत. त्याचं कारण त्यांनी सांगितलंय की त्यांना आत्मलाभ झाला आहे, याची प्रचिती, याची अनुभूती आली. इतकंच नव्हे तर ती जगदंबा येताना फक्त योग्यांनाच आनंद होतो असं नव्हे, तर प्रत्यक्ष वेद तिच्या समोर तिचं दर्शन घेण्यासाठी म्हणून साक्षात झालेला आहे, तो उभा राहिलेला आहे. त्या आई भवानीचं, जगदंबेचं, आदिशक्तीचं, आदिमायेचं दर्शन घेण्यासाठी, ते दिव्य दर्शन घेण्यासाठी, दिव्य दर्शन घेण्या वेद उभा. हा वेद तिच्या समक्ष उभा राहिलेला आहे. आणि काय दृश्य हे दासोपंत वर्णन करतात, दृश्य हरखे. म्हणजे असं दृश्य आहे की योगी हे आनंदाने नाचतायत, बागडतायत, नामघोष होतो आहे, देवीच्या नावाची गर्जना होते आहे. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते, अशी सगळी गर्जना सगळीकडून दाही दिशांनी होती आहे. आणि योगी नाचतायत, आत्मलाभाच्या आनंदामुळे ते नाचतायत. प्रत्यक्ष वेद दर्शन घेण्यासाठी या आईचं, सृजनकर्त्या आदिमायेचं दर्शन घेण्यासाठी प्रत्यक्ष वेद उभा आहे. आणि दासोपंत वर्णन करतात, दृश्य हरखे कोंदली सच्चित प्रभा. असं दृश्य आहे की माणसानं, योग्यांनी, भक्तांनी हरखून जावं. सगळ्या दिशांनी, दाही दिशांनी ही सच्चित प्रभेची जे तेज आहे ते तेज फाकलेलं आहे. आणि दाही दिशा दाटून गेल्या आहेत या प्रभाने, या प्रभेने. कोंदली सच्चित प्रभा, चैतन्याची सनातन अशी दिव्य तेजस्वी प्रभा दाही दिशांना फाकली आहे आणि ती कोंदलेली आहे, दाटून उरलेली आहे. आणि दासोपंत गर्जना करतायत, जगदंबेचा उदय असतो. अवधूत उदे उदे गे उदय अवधूत, उदो उदो गे उदो अवधूते, तुझा वेधू लागला माय माते. अवधूत उदो उदो करतो आहे आणि म्हणतो, आई आई तुझा वेध, तुझा वेधू, तुझाच मला अखंड ध्यास लागलेला आहे. वसो हृदये तुझे नी वो सरिते, तुझंच ध्यान माझ्या अखंड हृदयामध्ये वसावं, ते त्याचं अस्तित्व असावं, ते तिथेच प्रत्यक्ष मला भेटावं, ते माझ्या हृदयात असावं, अशी प्रार्थना मी करतो. आणि खरंच आई मला खरोखर सांग की माझ्या हृदयामध्ये तुझं प्रसन्न सच्चित प्रभेचं रूप
कोंदाटून उरेल अशी वेळ केव्हा येईल? दासोपंत प्रश्न करतात अवधूताच्या तोंडून. केव्हा भेटसी सांगवो कृपावंते, उदो उदोगे उदो अवधूते. हे अवधूतेची आई, अवधूताची माय, आदिमाया, आदिशक्ती, अवधूते असं म्हटलंय त्यांनी. अवधूताची माय, अवधूताची आई, सृजनकर्ती, आदिमाया, आदिशक्ती. दासोपंत प्रश्न करतात अवधूताच्या तोंडून अवधूताच्या आईला, आई, जसं मी म्हणतोय तसं माझ्या सच्चित प्रभेच्या कोंदाटल्या प्रभेनं माझ्या हृदयामध्ये तुम्हाला कधी भेटशील? केव्हा भेटसी वो सांगवो कृपावंते, उदो उदोगे उदो अवधूते. हे सगळे भक्तगण अर्चना करतायत, आर्तता व्यक्त करतायत. आई, खरं सांग आम्हाला, तू अशी कशी भेटशील, कधी भेटशील, उराउरी कधी भेटशील, हृदयामध्ये तुझं वसतिस्थान कधी होईल? आणि तशा प्रकारची अवस्था, तशा अवस्थेत की ज्या क्षणी तू आमच्या हृदयामध्ये स्थान केलंयस, स्थान ग्रहण केलंयस, आसन ग्रहण केलंयस, अशी भेट आम्हाला हवी आहे. आणि तशी तू आम्हाला कधी भेटशील? दासोपंत पुढे वर्णन करतात. उदो उदोगे उदो अवधूते, उदो उदोगे उदो अवधूते. घालीन गोंधळ होईन वार करी. थोडस शास्त्रानं जर गेलं ना तर इथे स्पष्ट होतं की हा जो गोंधळ आहे ना, हा गोंधळ सर्वसामान्य माणसांच्या घरात केलं जाणार हे विधिनाट्य. थोडं लोकसाहित्याच्या भाषेत जर आपण म्हणालो, हा एक खेळ आहे, हे एक नाटक आहे, हे एक लोकनाट्य आहे. पण हे लोकनाट्य घरोघरी होणार आहे. जनसामान्यांच्या घरोघरी देवीची पूजा बांधली जाते, देवीचं नवरात्र होतं आणि हा जागर गोंधळ केला जातो. दासोपंत असं म्हणतात की ते दत्त सांप्रदायिक आहेत, त्यांना माहिती आहे. दत्त सांप्रदायिक असल्यामुळं हे विधिनाट्य परंपरेनं, कुळधर्म कुळाचारानं त्यांच्या घरामध्ये घडत नाही. पण ते इथं म्हणतात की मला माहिती आई की माझ्या घरी हे विधिनाट्य होत नाही, माझ्याकडे हा गोंधळ होत नाही. पण दासोपंत म्हणतात घालीन गोंधळ होईन वारकरी. वारकरी म्हणण्याचा इथे थेट अन्वय असा आहे, थेट संबंध असा आहे की तळागाळातल्या लोकांच्या घरी जसा देवीचा जागर होतो, वारकरी म्हणजे साधा भोळा भक्तिभाव असलेला सामान्य माणूस, ज्याच्या घरामध्ये अशा प्रकारचं विधिनाट्य घडतंय देवीचं. आणि वारकऱ्याच्या घरामध्ये, प्रत्येक वारकऱ्याच्या घरामध्ये विठोबा हा अन्वय इथे आहे की नाही, हा प्रश्न जरी शिल्लक राहत असला तरी देवीच्या निमित्तानं घातला गेलेला जो गोंधळ आहे, हा गोंधळ म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य भक्त म्हणजे वारकरी, देवीचा भक्त, त्याच्या घरी घातला जाणारा हा गोंधळ आहे. आणि दासोपंत म्हणतात की मी अगदी सामान्यातला सामान्य वारकरी होईन, जो फक्त भक्ती जाणतो, जो फक्त विधिनाट्य जाणतो, जो तत्वज्ञान जाणत नाही, जो भाष्यकार नाही, जो मार्मिक विवेचनकार नाही, जो प्रवचनकार नाही, जो शास्त्रांचा ज्ञाता नाही, जो अभ्यास करता नाही, जो तत्वज्ञानी नाही, ज्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, पण तो भोळा भाविक भक्त आहे, हे म्हणण्याचा उद्देश म्हणजे वारकरी. दासोपंत म्हणतात घालीन गोंधळ होईन वारकरी. मला वारकऱ्यासारखी भक्ती करता आली पाहिजे, अत्यंत भोळ्या भावानं. मला कुठल्याही प्रकारचं ज्ञान आहे असा अभिनिवेश नकोय, मला त्या ज्ञानाचा अहंकारही नकोय. आणि हे देवी तुझा गोंधळ, तुझा जागरण गोंधळ ज्या प्रेमानं, ज्या जिव्हाळ्यानं, ज्या समर्पण भावनेनं, ज्या भक्ती प्रेमानं हे सामान्य लोक करतात,
त्याच भक्तिप्रेमानं मला हा तुझा गोंधळ घालायचा आहे आणि मी वारकरी होईन तेवढ्यासाठी. अति दुर्गम हे अगुण पायरी. कारणही त्यांनी स्पष्ट केलंय पुढे. का गोंधळ घालायचा आहे, का सामान्य व्हायचंय? कारण असामान्य ज्ञान ते कोणतं, तर ते अद्वैत तत्वज्ञान. पण ते असामान्य जे ज्ञान आहे ते अगुणाचं ज्ञान आहे. अगुण म्हणजे काय? निर्गुण. ते निर्गुणाचं ज्ञान आहे. त्या निर्गुणाच्या ज्ञानाची पायरी गाठणं, त्या पायरीपर्यंत येणं, त्या स्तरावर जाणं हे मोठं दुर्गम आहे, मोठं कठीण आहे, मोठं दुस्तर आहे. आणि मी तर सामान्य वारकरी. आणि हे म्हणून आई घालीन गोंधळ होईन वारकरी, अति दुर्गम हे अगुण पायरी. कारण सामान्य माणसाला, भोळ्या भक्ताला, ज्ञानहीन माणसाला सगुणाची भक्ती करता येते. कारण डोळ्याला रूप दिसतं, गुण दिसतात. पुराणांमधले रूपवर्णन आणि गुणवर्णन ऐकून त्याचा भक्तिभाव भोळा असतो, भाबडा असतो. तो फक्त देवावरती प्रेम आणि प्रेम करतो. तसं मला व्हायचंय. कारण सामान्यांसाठी ही निर्गुणाची पायरी चढणं, त्या स्तरावरती येणं मोठं कठीण आहे. अति दुर्गम हे अगुण पायरी. या निर्गुणाच्या पायरीपर्यंत येणं, त्या निर्गुणाशी समरूप होणं, एकरूप होणं, एक लक्ष होणं, त्याच्यामध्ये विलीन होणं हे मोठं कठीण दिसतंय, दुर्गम आहे, कष्टप्रद आहे, कष्टसाध्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे मोठं कठीण आहे. आणि जर या पायरीपर्यंत जायचं असेल तर दासोपंत मोठं सुंदर वर्णन करतात. हात देऊनी नेती मातेवरी. आई, या पायऱ्यांवरून चढता 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 मला कोण हात देईल, तर दुसऱ्या कोणाची शाश्वती नाही, तर ती जगदंबा येते ना. येता दुरुनी देखील जगदंबा. आणि त्या जगदंबेवरती इतका प्रचंड विश्वास आहे. दासोपंत म्हणतात, हात देऊनी नेती मातेवरी. आणि ती जगदंबा काय करते की निर्गुणाच्या पायरीपर्यंत जाणं कठीण आहे हे मला कळतंय आणि तिलाही दिसतंय. आणि मग ती काय करते, माझा हात हातात घेते आणि एक एक पायरी मला तिचं बोट धरून मी चढू लागलोय. जगदंबेचा हात माझ्या हातात आहे, मी तिचा हात घट्ट पकडलाय. आणि ती आई काय करते, ती आई मला एक एक पायरी वर चढवून नेते. अगुणाच्या पायरीपर्यंत नेणार आहे ती मला. निर्गुणाची जी पायरी आहे त्या पायरीचं आकलन मला आज नाहीये, पण मला विश्वास आहे की ही दुर्गम पायरी, ही दुर्गम कष्टसाध्य अवस्था मला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर मला आईचा हात धरावा लागेल. आणि हो, खरंच बघा, ते म्हणतात येता दुरुनी देखील जगदंबा, असं म्हणताना त्यांनी ती अनुभूती व्यक्त केली आहे. ते म्हणतात आईनं माझा हात हातात घेतला आणि ती मला एक एक पायरी वर चढवत नेते आहे त्या अगुणाच्या पायरीपर्यंत. म्हणजे सगुणापासून ह्या पायरीची चढण्याची सुरुवात होते आणि शेवटचा टप्पा मात्र तो निर्गुण ब्रह्माचा टप्पा आहे. आणि जेव्हा ही आई, पुढे ते वर्णन करतात की एक एक पायरी मला वर चढवून नेते, अनुभूती सांगतायत ते, तेव्हा पुढे ते वर्णन करतात, हात देऊनी नेती मातेवरी. मला माझी ती आई जगदंबा एक एक पायरी मला वर चढवून नेते आहे. आणि दासोपंत वर्णन करतात, या क्षणी काय झालंय, येथे अवस्था खुंटलियाचारी. जागृती, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुर्या, या चारही अवस्था खुंटल्या आहेत अशी अवस्था इथे आली. एकदा त्या सृजन शक्तीनं, एकदा त्या आदिमायेनं, त्या सर्वज्ञ बाळाच्या अवधूते असणाऱ्या आईनं माझा हात धरला आणि ती मला पायऱ्या चढवून नेऊ लागली. आणि दासोपंत वर्णन करतात, मला असं वाटतं की माझ्या या चारही अवस्था खुंटून गेल्यात. मी कोणत्या अवस्थेत मला कळत नाहीये.
जागृती अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुरिया, या चारही अवस्था इथे खुंटल्या आहेत याची अनुभूती मला येते आहे. दासोपंत पुढे वर्णन करतात, उदो उदो गे उदो अवधूते. हे योगी आनंदाने नाचतायत, बागडतायत. दिव्य दर्शन घेण्यासाठी प्रत्यक्ष वेद समोर उभा आहे आणि संपूर्ण दृश्य हे हर्षभरानं, तिच्या तेजानं, सच्चिन मात्र प्रभेनं कोंदाटून गेलेलं आहे. आणि हे आई, मला आतापर्यंत वाटत होतं की अगुणाची पायरी चढणं अत्यंत कठीण आहे, दुर्गम आहे, कष्टसाध्य आहे, दुष्प्राय. पण आई तू माझा हात धरलास आणि एक 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 पायरी तू मला वर चढवत नेतेस. आणि एक अवस्था अशी आली आहे की माझ्या चारही अवस्था खुंटल्या आहेत. आणि या चारही अवस्था खुंटल्यानंतर दासोपंत गजर करतायत, उदो उदो गे उदो अवधूते, उदो उदो गे उदो अवधूते. चारही अवस्था खुंटल्या आहेत आणि त्यानंतरची अनुभूती दासोपंत प्रकट करतात. ते म्हणतात, नाभी म्हणोनी पावली दिगंबरी. आणि एक वेळ अशी आली, एक क्षण असा आला, एक निमिषार्धामध्ये नाभी 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 अशा वचनाची गर्जना झाली. आणि त्या दिगंबरी असं म्हटलंय त्यांनी त्या देवीला, त्या आदिशक्तीला. ते असं म्हणतात, नाभी म्हणोनी पावली दिगंबरी. आणि ती दिगंबरी, ती अवधूते, ती अनसुया, ती माता, ती आदिशक्ती सगळं एकच आहे. ती आदिशक्ती म्हणजे प्रत्यक्ष दिगंबर आहे. शिव आणि शक्ती खरं म्हणजे वेगळे नाहीतच. अर्धवृगलाकार असं आपण म्हणतो खरं वर्णन करताना, पण एक रसत्वे, एक रूपत्वे, समरसत्वे हे एकच रूप आहे. दासोपंत वर्णन करतात, नाभी म्हणोनी पावली दिगंबरी. नाभी 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 या वचनाचा गजर झाला. आणि ती दिगंबरी, ती अनसूया, दिगंबरी, ती दिगंबर माऊली, ती दिगंबर माता मला पावली आणि हात देऊनी मज नेले परात परी. तिने माझा अजून हात सोडलेला नाही. तिनं माझा हात धरलेला होता. एक एक पायऱ्या मला वर चढवत नेलं आणि शेवटची पायरी मला इतकी कठीण गेली की दासोपंत पुन्हा वर्णन करतात, हात देऊनी मज नेले परात परी. तिनं हात घट्ट पकडला. तिला लक्षात आलं की ही शेवटची पायरी मोठी कठीण जाते या भक्ताला चढण्यासाठी. आणि मग तिनं हात दिलेला आणखी घट्ट केला, भक्ताला वर खेचलं. शेवटच्या पायरीवरती तिनं आपल्या लेकराला वर खेचलं. आणि दासोपंत वर्णन करतात, हात देऊनी मज नेले परात परी. परा आणि अपरात पर या पलीकडे, या सगळ्याच्या पलीकडं ती दिगंबरी मला हात देऊन घेऊन गेली. वर्णन करतात, भेद अभेद दृश्य हीच ती खरी. आणि अशा अवस्थेमध्ये दासोपंत अनुभूतीचं वर्णन करतात, तो अनुभव वर्णन करतात. ते असं म्हणतात की परा अपरा या सगळ्या पराच्या पलीकडे मला ती माऊली, ती दिगंबरी मला घेऊन गेली. आणि ज्या ठिकाणी ती घेऊन गेली त्या अवस्थेमध्ये झालं काय, भेद अभेद हे दृश्यात्मक राहिलंच नाही. मी आणि ती दिगंबरी आणि मी, आम्ही वेगळे राहिलोच नाही. आम्ही एकमेकांच्या मध्ये मिसळून गेलो. दृश्यात्मक अशा प्रकारचा भेद अभेद काही शिल्लक राहिलं नाही. अभेद म्हणावं तर तोही शिल्लक नाही, हे वर्णन दासोपंतांनी विशेषत्वाने केलेलं आहे. मला मुद्दाम या ठिकाणी हे सांगायचं, कारण भेद वगळणं, भेद जाणं हे तर सगळ्यांना मान्यच आहे. पण दासोपंत या ठिकाणी वर्णन करतात, भेद तर गेलाच, मी तू पण गेले वाया. मी आणि तो, मी आणि ती, हा भेद तर संपलाच, पण अभेदत्व सुद्धा राहिलं नाहीये. इतकं एकरसत्व झालंय, इतकी मिळणी झाली, इतकं एकरूपत्व झालंय
इतकं अभिन्नत्व झालंय की अभेदत्व काय आहे हेही आता तुम्हाला कळणार नाही. शून्यात शून्य मिसळले झालेची ते शून्य पुन्हा. आणि ही शून्याची व्याख्या अनेक पंथांमध्ये वेगवेगळी केलेली आहे. पण इथे मात्र दासोपंत या शून्याचं शून्य आम्हाला सांगतात. भलेही प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक तत्वामध्ये, शास्त्रामध्ये, तत्वज्ञानाच्या संदर्भाने विचार केला, दर्शनांच्या मध्ये बौद्ध, जैन, आस्तिक, नास्तिक सगळ्याच प्रकारचे, आपण त्याचा आत्ता नको इथे विचार करायला. पण या सगळ्या दर्शनांच्या मधून शून्याची कल्पना वेगवेगळी मांडली. मी याच्यापूर्वी एका पदामध्ये ही चर्चा केलेली, त्यामुळे मी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण दासोपंत या ठिकाणी म्हणतात भेद अभेद, म्हणजे अभेद सुद्धा मिटलाय, अभेद सुद्धा शिल्लक राहिला नाही. इतकं एक जीवत्व, अभिन्नत्व या ठिकाणी दासोपंत म्हणतात मला प्राप्त झालं. हेची विजनी याची शशीश्वरा उदो उदोगे उदो अवधूते. जनामध्ये, विजनामध्ये, या सगळ्यांच्या मध्ये शशीश्वर म्हणजे शिवाचं रूप आहे ते. ती आई शिव म्हणजे शिव आणि पार्वती यांचंही रूप आहे. यांचं इतकं अभेदत्व झालं, जीव आणि शिव यांचं इतकं अभेदत्व झालं की मला कुठल्याही प्रकारचा भेद तर जाणवला नाहीच, पण अभेदत्व सुद्धा इतकं अभिन्न की पूर्वी कधी भेद होता की नव्हता अशी शंका यावी. हे सगळं वर्णन दासोपंतांनी दिगंबराला ती आदिशक्ती आहे असं कल्पून केलेलं आहे. ती आदिमाया, आदिशक्ती, प्रत्यक्ष दिगंबरी या नावाने त्यांनी तिचं संबोधन वापरलेलं. ही जगदंबा कोण आहे तर ती अनसूया आहे, ती अवधूताची आई आहे. पण ती बाळाकडे आली आहे, बाळाकडे येते आहे आणि शेवटी तो बाळ तिला बघतो. त्या बाळाचं आणि त्या आईचं अभिन्नत्व दासोपंत जीवाशिवाच्या एकरूपत्वाने सांगतात. आणि दासोपंतांच्या या ललित पदामधला हा जो गोंधळ किंवा जागर म्हणूया आपण, या प्रकारच्या पदांचा एक विशिष्ट बाज आपल्याला इथे प्रकट झालेला दिसतो. आदिमाया, आदिशक्तीचं आणि शिवाचं हे जे अभिन्नत्व आहे, हे अभिन्नत्व दासोपंतांनी जीव आणि शिव यांचंही अभिन्नत्व इथे स्पष्ट केले. पाळण्यात झोपलेला तो अवधूत आहे, तो सर्वज्ञ बाळ आहे. आणि तो बाळ झाल्यानंतर गोंधळ घालण्यासाठी आलेली ती जगन्माता आहे. तर या जगन्माता ज्या कोणी आल्यात त्या कशा आल्यात, त्यानंतर अवस्था कशी निर्माण झाली, प्रत्यक्ष अवधूताला काय वाटलं, अवधूताची अवस्था काय झाली, या सगळ्याचं वर्णन दासोपंतांनी कालच्या आणि आजच्या पदामध्ये केलेलं आहे. आणि आपण या 2-3 पदांच्या मधून जे त्यांचं वर्णन बघतो आहोत ते योग्यांच्या संदर्भाने, सामान्य भक्ताच्या संदर्भाने त्यांनी अधिक केलेलं आहे. मी वारकरी होईन म्हणतात, मी गोंधळ घालीन म्हणतात, आणि देवीच्या या गोंधळामध्ये प्रत्यक्ष आदिमाया, आदिशक्तीचं शब्दपूजन, अक्षरपूजा त्यांनी मांडलेली. या अक्षरपूजेमध्ये सृजनाच्या शक्तीला त्यांनी शिरसाष्टांग दंडवत घातलेला आहे. की ही शक्ती असेल तर सृष्टी आहे, आणि म्हणून सृजनाच्या शक्तीच्या जयघोषानं दासोपंतांच्या ललिताची सुरुवात होते. हे एक अभूतपूर्व अशा प्रकारचं वैशिष्ट्य दासोपंतांच्या पदांमध्ये ललिताचं आहे. अशा प्रकारच्या सगुणाकडून निर्गुणाकडे नेणाऱ्या या पायऱ्यांच्या वरती ही जगदंबिका या अवधूताचे हात धरलेला आहे तिने, आणि त्याचा हात धरून ती पायऱ्यावरून त्याला निर्गुणाच्या पायरीपर्यंत नेते आहे. शेवटच्या पायरीवर बाळाला चढता येईल, भक्ताला न येईल अशी शंका वाटली. तिच्या लक्षात आलं की भक्त अडखळतोय, ही पायरी मोठी कठीण आहे, आणि तिनं शेवटच्या पायरीला त्याला वर ओढून घेताना आणखी घट्ट हात धरला.
त्याला विश्वास दिला, त्याला खात्री दिली, हात देऊनी मज नेले परत. त्याला वर खेचून घेतलं आणि परात्पराच्या पलीकडे जे विश्व आहे त्या विश्वामध्ये नेलं आणि त्याची अनुभूती दासोपंत प्रकट करतात की तिथे कुठलाच भेद उरला नाही. चारही अवस्था खुंटलेल्या होत्या, कोणताही भेद नव्हता, शून्यात शून्य अशा प्रकारची ती अवस्था होती. आणि या अवस्थेमध्ये भेद, अभेद, दृश्य, अदृश्य काहीही शिल्लक नव्हतं. काय होतं तर फक्त त्या जीवाची आणि शिवाची एकरूपता होती. ते मिलन होतं, ते जीवाशिवाचं मिलन होतं आणि त्या ठिकाणी अभिन्नत्व होतं, अद्वैत होतं. अशा प्रकारचं अत्यंत तात्विक पण तरीही भावपूर्ण भक्ताच्या अंगानं महाराष्ट्रातल्या सामान्य भक्त जो वारकरी त्याच्या खरी जे नाट्यविधी होतात, विधिनाट्य होतात, त्या विधिनाट्यांच्या संदर्भाने दासोपंत बोलू इच्छितात, तसं बोलू पाहतात. एक मुद्दाम सांगू इच्छिते. दासोपंतांच्या सगळ्या वंशजांच्या मध्ये पंचायतन नाही हे मी अनेक वेळेला सांगितले. त्यामुळे देवीची पूजा नाही, जागरण गोंधळही नाही आणि ही परंपरागत पद्धत आजही सुरू आहे. आमच्याकडे माहेरी दासोपंतांच्या घरी पंचायतन नसल्यामुळे शिवशक्ती असं रूप नाहीच आहे. प्रत्यक्ष फक्त दत्तात्रय, पादुका, दत्तात्रेयाची मूर्ती, आदिगुरूची मूर्ती, कमलनयन आणि दत्तात्रेयांचे 16 अवतार या मूर्त्या आहेत. पण शक्तीचं प्रतीक म्हणून कुठलीही मूर्ती नाही किंवा तिची पूजा नाही, ते नवरात्र नाही. पण दासोपंत या ठिकाणी ही भावना व्यक्त करतात, घालीन गोंधळ होईन वारकरी. सामान्य भक्ताच्या घरी देवीचा गोंधळ होतो तसा मी भक्त होईन आई, पण मी तुझा गोंधळ घालीन, पण तुझ्या भक्तीचं हे जे प्रेम आहे तुझ्यामध्ये, ते सृजनाचं, शक्तीचं प्रेम आम्हा सगळ्यांना लाभू दे. अशा प्रकारची विनंती दासोपंत या पदामध्ये करतात आणि एक अद्वैतानुभूती प्रकट करणारं, साक्षात करणारं, त्याच्या अनुभूतीचं अक्षरांमध्ये, शब्दांमध्ये प्रकटीकरण करणारं हे पद आहे. आज याच ठिकाणी थांबते. आपण उद्या बघणार आहोत की दासोपंत या सृजनशक्तीची पूजा करताना कोणकोणत्या आदिमायेचं आवाहन करतायत. त्यांनी अनेक देवींना बोलवलेले, अनेक शक्तीला बोलवलेले. महाराष्ट्रातल्या अनेक आदिमायेला, वेगवेगळ्या आदिमायेचं आवाहन त्यांनी केलेले. त्या कोणकोणत्या आदिमाया, आदिशक्ती आहेत ते आपण उद्या बघूया. आज इथेच थांबते. उद्या पुन्हा याच ठिकाणी, याच दासोपंत स्वामी गोस्वामी पेजवरती दासोपंतांचं हे चातुर्मास चिंतन उपक्रमामध्ये एका पदाच्या आस्वादासाठी भेटू. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. योगेश्वरी माता की जय. जगदंबेचा उदयोस्तु बोल भवानी